नमस्कार. आशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण खपली गव्हाची खीर कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे. आपल्या साध्या गव्हाची पण करता येते, पण खपली गव्हाची खीर जास्त चवीला चांगली लागते. त्याच्यासाठी पॉलिशचे गहू मिळतात बाजारात आता, किंवा आपण घरी पॉलिश करायचे. घरी पॉलिश करणं काही शक्य नाही, कारण त्याला मिक्सरला लावावं लागते. पण बाजारात मिळतात पॉलिश गहू, ते मी घेतले. ते एक वाटीभर, ह्या वाटीने एक वाटीभर मी हे पॉलिशचे गहू घेतले, विकतच आणले. त्याच्यात आता एक अर्धी वाटीला कमी असे इंद्रायणी तांदूळ घातलेत, कारण खीर मिळून यावी म्हणून. हे आता स्वच्छ धुवून घेते मी गहू आणि तांदूळ. आणि नंतर आपल्याला ही पॉलिश केलेलं असल्यामुळे असं पांढरं पाणी निघते बघा. चांगले धुवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला कुकरला लावायचा आहे. 1 तासभर हे भिजवून घ्यायचं, आपल्याला भिजत ठेवायचं आहे. 2 वेळा धुवून घेते मी. आता 1 तासभर मी भिजत ठेवते, पाणी भरपूर घालून. 1 तासानं आपण हे आता कुकरला लावायचं. हे 1 तासभर मी गहू भिजवलेला आहे. आता आपण कुकरला लावून घ्यायचा. भिजला आहे, थोडासा कट होतोय बघा. हे असं कट होतोय, भिजलाय चांगला. आता कुकरमध्ये मी पाणी घातलंय आणि थोडंसं अजून मी ह्याच्यात पाणी घालते भरपूर, कारण गहू शिजायला पाणी जास्त लागणार. तर हे कुकरला लावून मी 5 शिट्ट्या काढून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण खीर करून घेऊया. हे आपली खीर शिजल्या बघा. 5-6 शिट्ट्या केल्या मी. एकदम मऊ झालाय गहू दाखवते तुम्हाला. हे बघा, एकदम मऊ झालाय. हा आता आपण घोटून घ्यायचा आहे चांगला. पळीने घ्या किंवा मग असं रवीने घोटून घ्यायचं आहे. चांगलं घोटून घ्यायचं, एकसारखं होईल असं. आणि इकडे मी पाणी गरम करायला ठेवले, हे मी याच्यात घालणार आहे. एक जीव होईल एवढं घोटून घ्यायचं. जरा असं वेळ लागतो या खिरीला, पण छान लागते. असं घोटून घ्यायचं चांगलं. गहू एकदम शिजल्यामुळे ते पांढरट दिसायला लागलाय, मऊ झालाय चांगला. पाणी उकळल्यानंतरच आपण हे त्या पाण्यात, गरम पाण्यात घालणार आहे. हे घोटून घेतले खीर मी, आणि इथं पाणी उकळलंय. आता हे आपण याच्यात घालून घ्यायचं आहे. शिस्तीत आता चांगली शिजवून द्यायची आपण अजून याच्यात. ही आता जरी पातळ वाटत असली तरी नंतर ती घट्ट होणार आहे शिजून. मी इकडे शिजायला ठेवते आणि तोपर्यंत आपण त्याच्यात घालायसाठी ड्रायफ्रुट्स वगैरे तळून घेऊया. 2 चमचे होईल एवढी खसखस घेतली मी. ही कोरडीच भाजून घ्यायची. आणि 1 चमचाभर सुंठ पावडर घेतली.
1.5 वाटी गूळ घेतलाय. ह्या ज्या वाटीनं गहू घेतले त्याच वाटीनं गूळ घेतलेला आहे. गूळ पावडर आहे ती. खसखस काढून घेऊया. आणि थोडंसं तूप टाकून काजू आणि बदाम तळून घ्यायचे. ह्याच्यात खारीक पण घालतात, चांगली लागते, पण मी घालणार नाहीये. जायफळ पण किसून घालायचं आहे नंतर. तळून झालेत आता हे काजू. डिश मध्ये काढून घेते. हे आता उकळायला लागल्या. चांगली उकळल्याशिवाय गूळ घालायचा नाही. एकदा गूळ घातला की मग ते चांगलं एकजीव होत नाही. चांगली उकळले आता. घोटून पण घेतलेले आहे आपण. ह्याच्यात तुम्ही खवा पण घालू शकता. ओलं खोबरं पण आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे, किंवा वाळलेलं खोबरं पण तळून घातलं चालते. आता मी गूळ घालते ह्याच्यात. ही गूळ पावडर असल्यामुळे अशी काळी दिसते. गूळ विरघळून घेऊया. तर गुळामुळे थोडंसं पाणी सुटणार, पण नंतर ती घट्ट होते. आता खसखस घालून घ्यायची. सुंठ पावडर, गूळ विरघळलाय आता. आणि जायफळ किसूया. थोडंसंच किसायचं जायफळ. ड्रायफ्रुट्स घालूया. आपण हे खायच्या वेळेला दूध आणि तूप घालून घ्यायचं, खायचं. सगळ्याच्यात दूध घालायचं नाही, नाहीतर मग ती राहत नाही. लागल तसं आपल्याला घेऊन त्याच्यात दूध आणि तूप घेऊन खायचं. हे आपली खीर तयार झाली बघा. थंड झाल्यामुळं आळून आल्या. आता हे गोडाचा जरी पदार्थ असला तरी थोडंसं त्यात मीठ घातले की चव लागते. थोडंसं मीठ घालूया आणि मिक्स करून घ्यायचं. मी एका बाउल मध्ये काढते. याच्यात आता आपण तूप घालायचं. दूध घालूया थोडं. मगाशी सांगितल्याप्रमाणे लागल तसं दूध घ्यायचं. आणि खोबरं सुद्धा लागल तसंच घालायचं. ओलं खोबऱ्यामुळं छान चव लागते. ही आपली गव्हाची खीर तयार आहे. खपली गव्हाची खीर. अशा पद्धतीने तुम्ही खपली गव्हाची खीर तयार करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.